पुण्यातील कोंढव्यावरून आता राज्यात नवा वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय। कोंढव्याची तुलना चक्क पाकिस्तान सोबत करण्यात आली। राज्यात कधी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात येते, तर कधी कोंढव्याची तुलना पाकिस्तानशी। नेमकं राज्यात चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालाय। कोंढव्याचा नेमका वाद काय आहे? कोंढव्याची तुलना पाकिस्तान सोबत का करण्यात आली आहे? भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल का करण्यात आला? पाहूयात या व्हिडिओत। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून राज्यभरासह देशभरात ओळख आहे। वेगवेगळ्या ठिकाणाहून पुण्यात MPSCची तयारी करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी तरुण तरुणी येत असतात। पुण्यात मोठमोठ्या कंपन्या असल्याने देशभरातील तरुण नोकरीसाठी पुण्यात येत असतात। पुणे हे शांत आणि शिस्तप्रिय शहर म्हणून ओळखलं जातं। पुण्यात शांतता पाहायला मिळते, मात्र याच पुण्यातील एका भागाची तुलना चक्क पाकिस्तानशी करण्यात आली। सोशल मीडियावर भाजप पदाधिकाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। सर्वेश मेहेंदळे हे भाजप युवा मोर्चाचे खजिनदार आहेत। त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत कोंढव्याची तुलना पाकिस्तानची कराची असा केलाय। त्यामुळे कोंढवा भागात वाद निर्माण झालाय। नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। यानंतर पोलिसांनी मेहेंदळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत कलम 353(2) लावण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार सर्वेश मेहेंदळे यांनी कोंढव्यातील मुख्य रस्त्यावरील एका हॉस्पिटलच्या इमारतीतून एक व्हिडिओ शूट केला। या व्हिडिओमध्ये ते हॉस्पिटलच्या बाहेरील कथित अतिक्रमणांबाबत माहिती देत होते। मात्र या व्हिडिओला त्यांनी वेलकम टू कोंढवा ऑफ पाकिस्तान असं कॅप्शन दिलं होतं आणि बोलताना या परिसराचा उल्लेख कराची असा केला होता। या विधानामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला। कायदेशीर विनंतीनुसार आणि नियमांचं उल्लंघन झाल्यानं हे अकाउंट भारतात उपलब्ध नसल्याचा संदेश संबंधित प्लॅटफॉर्मवर दिसतोय। या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करतायत। एका साध्या पोस्टवरून हा वाद आता राजकीय होण्याची शक्यता आहे। हे प्रकरण चिघळण्याची शक्यता असून विरोधक यावरून आता भाजपला घेरण्याची शक्यता आहे। विरोधकांकडून या प्रकरणावरून टीका देखील करण्यात येते। मात्र हा वाद इथंच मिटवण्यासाठी भाजपनं तात्काळ पुढाकार घेतल्याचं दिसून आलं। तात्काळ व्हिडिओ हटवून अकाउंट देखील मर्यादित करण्यात आले। असाच वाद नाशिकच्या मालेगावात देखील कधी कधी पाहायला मिळतो। अशा वक्तव्यामुळे दोन समाजात आणि राज्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारला कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता असल्याचं दिसून येत आहे। काही दिवसांपासून राज्यात कोणता ना कोणता वाद पाहायला मिळतो। काही दिवसांपूर्वी महापुरुषांचे पुतळे बसवण्यावरून दोन समाजात वाद पाहायला मिळत होता। हा वाद पोलिसांनी आणि इतरांनी मिटवला आहे। त्यामुळे राज्यात दोन समाजात वाद झाला नाही आणि वातावरण शांत आहे। यानंतर अमरावतीत एका लग्नपत्रिकेवर चक्क प्रेरणास्थान टिपू सुलतान असा उल्लेख करण्यात आला। यावरूनही वातावरण तापलं। पोलिसांकडून या प्रकरणी देखील तपास सुरू आहे। त्यानंतर आता पुण्यातील कोंढव्याला पाकिस्तानची कराची असं संबोधण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झाला। कोंढव्याची तुलना पाकिस्तानच्या कराची सोबत करणं आणि राज्यात तेढ निर्माण करणारं वक्तव्य थांबलं पाहिजे अशी मागणी नागरिक करताना दिसत आहे। महाराष्ट्रातल्या एखाद्या भागाची तुलना थेट पाकिस्तानशी करणं योग्य आहे का अशी वक्तव्य कधी थांबतील? भाजपच्या पदाधिकाऱ्यावर या वक्तव्याबाबत कारवाई होणार का? कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।